नमस्कार, मी शिवसैनिक. आज योगायोग आला असा की आज मला रिक्षाने जायचा प्रसंग येतो आहे. माझी गाडी आज पंक्चर असल्यामुळे मला अर्जंटली काम आहे ठाण्याला, म्हणून मी आज रिक्षाने जाणार आहे. तर योगायोग असा आहे की परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी जो निर्णय घेतला आहे की प्रत्येक रिक्षावाल्यांनी मराठी बोललं पाहिजे. तर सुरुवात पहिली गोष्ट आपल्या मराठी माणसांनी केली पाहिजे. आपण जेव्हा कोणत्या रिक्षामध्ये बसेल तो मराठी बोलत असेल तरच आपण बसलं पाहिजे ना. तो योगायोग आज माझ्याकडून आपणच जर सुरुवात केली तर तो प्रसंग खूप चांगला होईल असं मला वाटतं. तर आज योगायोग आला आहे. आज मला जायचं आहे आता हरिणीवासला. तर बघूया, जो पहिला रिक्षावाला जर मला मराठी बोलेल त्याच रिक्षात मी बसेल. जर तो मराठी बोलणार नाही तर मी त्या रिक्षामध्ये बसणार नाही. रिक्षा हरिणीवासला जायचं आहे. हा जाना है, का नाही जाना है? जवाब. मी काय विचारलं? हरिणीवासला जायचं असं बोललं तर ठीक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पहिलं विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे. हो सर. तर तुम्ही मराठीत न बोलता हिंदीमध्ये बोलला. हो. आणि मी तुम्हाला बोललो की आता ना मला जायचंच नाही आहे. त्या टायमाला तुम्ही नंतर बोलला मराठीमध्ये की कुठं जायचं आहे तिथे सांगा, मी तुम्हाला सोडतो. साहेब तुम्ही हां बोला. सगळीकडे हेच चालू आहे. आता आम्ही इथे आता हे तर तुम्ही सुरुवातीलाच मराठी बोलायचं ना. तुम्ही जर मराठी बोलला तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जो रिक्षा चालक मराठी बोलेल तर हा मराठी माणूस फक्त त्या रिक्षामध्येच बसणार. आम्ही मराठी माणसाचा सन्मान करतो, महाराष्ट्र येतो आणि मराठी बोलणार. कारण की मी UPवरनं इथे येतो आणि आमच्या व्यवसाय आणि पोटपालनचे इथे सर्व होतो. आम्ही मराठी लोकांचा सन्मान करणार आणि मराठी बोलणार. बस बस, आम्हाला हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.